हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो। तर आज नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मागच्या 3-4 आपण स्टेप बघितल्या, त्यामध्ये ब्लाऊज मापी कशी घ्यायची, कटिंग कशी करायची, पेपर कटिंग कशी करायची, अस्त्र कटिंग कशी करायची, हुक पट्टी आयपट्टी कशी जोडायची, त्यानंतर गोट मारता येतं, दाबपट्टी कशी द्यायची, आणि आता आपण बघणार आहोत की बाही कशी कटिंग करायची। तर आपण डबल फोल्ड केलेला पेपर घेतलेला आहे, न्यूजपेपर। तर बाहीची लांबी आपण 10 घेतलेली आहे। तर हे बघा, चेस्ट जर 40 असेल तर त्याचा चौथा 4 भाग केल्यानंतर 10 येतं। तर 10 आपण लांबी घ्यायची आहे। त्यानंतर आपण बाहीची उंची किती घ्यायची आहे, तर इथं उंची घेतलेली आहे 4, त्यात 1 इंच ॲड केलेला आहे, अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून। तर आपण टोटल 5 इंच उंची घेतलेली आहे। तर उंची आणि लांबी कळलेली आहे, लांबी ही चेस्टवरून घ्यायची आहे, उंची जी बाहीची जी लांबी असते त्यावरून घ्यायची आहे। तर इथं पण 5 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायची आहे। दोन्ही साईडला 5-5 इंचाची मार्किंग केलेली आहे। तुम्ही तुमच्या बाहीची उंची जेवढी असेल तेवढी घ्या, त्यात 1 इंच ॲड करा। अस्तर साधा असेल तर त्यात 3 इंच ॲड करा, अस्तरचा असेल त्याच्यात 1 इंच ॲड करा। जर व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण ह्या बाजूची लाईन ओढून घ्यायची आहे, एक्स्ट्रा थोडासा अंदाज येण्यासाठी। त्यानंतर आपण 5 इंच आहे, 5 इंचामधून आपण 3 इंच वजा करणार आहोत। स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे, त्यानंतर वजा करून घ्यायचे आहे, 3 इंच वजा करायचे आहेत। लांब बाहीमधून आपण शॉर्ट बाहीमधून आपण 3 इंच वजा करतो, लांब बाहीमधून 2.5 इंच वजा करतो। ही शॉर्ट बाही आहे। थोड्याशा छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे, आणि सगळ्या बाही कटिंगसाठी तीच प्रॉपर स्टेप आहे। त्यामुळं इथं आपण किती घेतलं बघा, 3 इंच घेतलं। ओके, 3 इंच आपण खून करून घेतले। प्रत्येक जी बाही छोटी असेल त्यातून 3 इंच वजा करायची, बाहीची उंची जेवढी असेल त्यातून 3 इंच वजा करायची, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आपण एक तिरकसला आहे, तिथं 1 इंच जी बाहीची उंची आहे तिथं थोडंसं पुढं जाऊन 1 इंच मार्किंग करायची आहे। ओके, त्यानंतर 1 इंचापासून तर आपण इकडे 3 इंचावर जी डॉट केलं होतं तिथपर्यंत तिरकी लाईन मारून घ्यायची आहे। इथं तुम्ही स्केलचा यूज करू शकतो। इथं जास्त प्रॅक्टिस असल्यामुळे मी टेपनीच कधी लाईन मारते, त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो स्केलचा यूज करायचा आहे। ओके, त्यानंतर आपण 2 इंचावर परत एकदा खून करून घ्यायची आहे इथून। प्लीज ज्या मैत्रिणींना समजत असेल त्याने कमेंटमध्ये विचारा। मी अजून भरपूर माझे बाही कटिंगचे व्हिडिओ, बाही कटिंग कशी करायची, पेपर कटिंग भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, एकदा व्हिजिट करा। काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा, त्याचा ॲन्सर देण्याचा नक्की मी पुरेपूर प्रयत्न करेन। त्यानंतर बघा, 1 इंचपासून तिकडे 2 इंचवर आपण खून केली, त्याचा मध्यभाग करायचा आहे। तर मध्यभाग जेवढा येईल त्याच्यावर तुम्ही मार्किंग करू शकता। आता इथं 4.25 आला, 4.25वर आपण मार्किंग केली आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक फुगीर आकार देऊन घ्यायचा आहे 1.25 इंचावर। लक्षात घ्या, आपण मोंढ्याचे तिथं 2 आकार कट केले ते, 1/2 इंचावर आणि 1.25 इंचावर। तो 1.25 इंच आकार इथं म्हणजे इथं बरोबर मॅच होतो, म्हणजे हा तिथं 1.25 इंच, तो 1.25 इंच, तर हा 1.25 इंच। लक्षात ठेवायचं, इथं कमी जास्त करायचं नाही, जेणेकरून तुमच्या बाहीमध्ये चुन्या येत नाही। ओके, त्यानंतर आपण सेप देऊन घ्यायचा आहे फुगीर, आणि नंतर जिथं 2ची मार्किंग केली आहे तिथं थोडंसं खाली आणायचं आहे। बघा, लक्षात घ्यायचं आहे। इतकं प्रॉपर म्हणजे एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे बाही कटिंग कशी करायची, पेपर कटिंग। त्यानंतर आपण जो सेप आहे तो देऊन घ्यायचा आहे। आणि जर आवाज येत नसेल तर कमेंटमध्ये सांगा की आवाज येत नाही प्रॉपर, कारण काल एका लेडीजने कमेंट केली होती आवाज येत नाही ना, एवढी खराब कमेंट केली। तुम्हाला जर आवाज येत नसेल तुम्ही असं प्रॉपर सुटसुटीत भाषेत बोलला, कारण तुम्हाला एक दुसऱ्यांना नावं ठेवण्याचा काही अधिकार नाही। तर त्यानंतर एका ताईने तिला रिप्लाय पण दिला, त्यामुळे विचारा, डोकं ठिकाणावर असून कमेंट करा। भरपूर व्हिडिओ अपलोड केले आहे, नसं समजत तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा। त्यानंतर 1 इंचावर आपण एक्स्ट्रा कट केलेला आहे, ते 1 इंचावर थोडीशी आतल्या बाजूने 1 इंच करायचं आणि एक तिरकी लाईन देऊन घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण प्रॉपर कटिंग केली आहे बाहीची। जशीच तशी बाही कट केली ना आपण, ते पेपर कटिंग केली तीच बाहीवर म्हणजे जिथं आपण कापड असेल तर कापडावर ठेवून कट करा, एकदम ओके येणार। आणि सगळ्या साईजसाठी हीच पद्धत आहे। तर पहिल्यांदा आपण 2 लेयर आहे पेपरचे, दोन्ही कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर
हे बघा दोन्ही लेयर सोबतच कट करत चालले आहे। त्यानंतर पहिला आकार कट करून घ्यायचा आहे फुगीरचा, हळूहळू कट करायचा आहे। तुम्ही प्रत्येक जे शॉर्ट बाय आहे त्यांच्यात प्रॉपर हीच पद्धत आहे। फक्त चेस्ट तुमची समजा 8 असेल तर तुम्ही 8 इंच घ्यायचे आहे, तुमची जर 9 असेल तर 9 इंच घ्यायचे आहे। म्हणजे बाईची लांबी उंची जी आहे ती घ्यायची आहे आणि त्यातून ती वजा करायची आहे। जी आपण उंची घेतली आहे त्यातून 3 इंच वजा करायची आहे आणि जर छोटी बाई असेल तर 2.5 इंच वजा करा। त्यानंतर 1 इंच पण लगेच कट करून घ्यायचे आहे ह्या बाजूने। त्यानंतर जो फुगीर आकार आहे तो पहिले एका लेयरवर कट करायचा आहे। मैत्रिणींनो, एडिटिंगमध्ये कधी कधी आवाज का बॅकग्राऊंड जास्त होता, आवाज कमी, थोडंसं समजून घेत चला आणि ज्या महत्त्वाच्या त्याच रिलेटेड कमेंट करत चला। कारण तुम्ही फक्त काही लेडीज 1-2 लेडीज फक्त कमेंट करायला येतात, त्यांना बाकीचं काही घेणं देणं नाही राहत शिकण्याचं। त्यानंतर आपण बाही कट करून घ्यायची आहे। बाही म्हणजे पेपरचा तो एक्स्ट्रा लेयर होता तो कट पहिल्यांदा 1-2 लेयरवर कट करून घेतल्यानंतर पेपर सिंगल करायचा आहे आणि त्यानंतर हा फुगीर भाग आहे तो अर्ध्या भागापर्यंत कट करून घ्यायचा आहे। तुम्ही जर ह्या पद्धतीने बाही कटिंग केली, तुम्हाला कुठंच बाहीवर ठेवून कटिंग केली तर मग कुठं काही प्रॉब्लेम येणार नाही। त्याकरता तुम्ही अगोदर अशी पेपर कटिंग करायला शिका। अशी हीच पेपर कटिंग आपण जी बाहीचं मेन कापड आहे किंवा अस्तर ठेवून कट करा। बाई चुकत नाही आणि कमी पडत नाही, जास्त पण होत नाही, एकदम प्रॉपर येते। तुम्ही ट्राय करा आणि जर तुम्हाला जमते का नाही कमेंटमध्ये सांगा जमले किंवा नाही। तर व्हिडिओला असंच सपोर्ट करा, असंच लाईक शेअर सबस्क्राईब करा। जो महिला त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न